पोस्टपार्टम काय होतं की डिलिव्हरी नंतर जे केस गळायला लागतात, तर त्याच्यात कसं असतं, जेव्हा आपण प्रेग्नंट असतो तोवर ना आपले हॉर्मोन्स असे असतात की ते सगळं प्रोटेक्ट करत असतात, सगळ्याला असं सांभाळून ठेवलेलं असतं. जसं बाळ बाहेर येतं मग त्याप्रमाणे आपले हॉर्मोन्स जे आहेत ते पण कमी होतात, जे आधी एकदम खूप हाय असतात झालेले ड्युरिंग प्रेग्नन्सी, तर ते कमी होतात. दुसरं काय होतं की प्रेग्नन्सी दरम्यान जेवढं बाई एखादी तिच्या खाण्याकडे लक्ष देते तितकं ती डिलिव्हरी नंतर देत नाही, दुर्लक्ष करते. आणि मुळात एक बाळ आल्यावरचा जो स्ट्रेस असतो, तुमची झोप सगळीची खराब होते, म्हणजे झोप नाहीच लागत तानं बाळ असलं घरात की, किंवा तुम्हाला खाणं खावत नाही, किंवा आता तुम्ही ब्रेस्ट फीड पण करत असता, मग आपल्या शरीरातलं जे आपल्याला अन्न जे मिळतंय त्याच्यातला एक भाग त्या ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ब्रेस्ट मिल्ककडे पण जातो. तर असं जेव्हा सगळं होत असतं की डिमांड, शरीरावरचे डिमांड वाढल्यात पण मी इंटेक कमीच ठेवलाय आणि त्यामुळे मग तुमचे केस गळायला सुरू होतात.